सॉरी. आजपर्यंत तू मला सगळं खरं सांगायचा प्रयत्न करत होती, पण मीच ऐकलं नाही ग तुझं. मी विश्वास ठेवला नाही तुझ्यावर. अनिका सुधारली, ती बदलली, या गोष्टीवर मला विश्वासच ठेवायचा नव्हता. माझं चुकलं ग. कमळे, मला तुझ्या बोलण्याचं काय बी वाईट वाटलेलं नाही. मला फक्त तुझी काळजी वाटत होती ग. नाही, मला अन्नपूर्णा आजी आणि राजन काकांची जास्त काळजी वाटायला लागली आहे ग. आज न उद्या आपल्याला या घरातनं निघून जायला लागणार आहे. एकच आशा होती का आजींची मोठी नात नाही तर निदान बारकी नात तरी सुधारली आहे बघून त्यासने किती बरं वाटेल. पण सगळं खोटं निघालं ग. कमळे, त्यांचा अजून काहीतरी मोठा प्लॅन सुरू आहे बघ. नक्कीच काहीतरी मोठं करणार आहे त्या. आपल्याला आता लई सांभाळून राहायला लागतंय. त्यांचा काही भरोसा नाही, त्या काय बी करतील. डोर वाजव ना प्लीज. बघितलं तो 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 दरवाजा उघडत नाहीये. याचा अर्थ तो ऑलरेडी कमळेच्या हाती लागला. ओ गॉड, मी सांगत होते तुला माहितीच नाहीये ती कमळी किती डेंजर आहे. ओ गॉड, शिट. आजी चुकलेस का? तुझ्याकडे चावी होती तरी तू दरवाजा वाजवत बसली आणि मलाही वाजवायला लावला. ओ गॉड, काय बाई आहे ही. काय झालं एवढ्या रात्री तुम्ही इकडे? तू कुठे होता? इतक्या वेळ दरवाजा का नाही ओपन केलास? अरे झोपलो होतो मी. कोणी झोपतं का? तुला दरवाजाचा आवाज आला नाही? बहिरा आहेस काय रे, तू इथे राहतोस ते तू कोणाला सांगितलं नाही आहेस ना? कोणी पाहिलंय तुला किंवा कोणी भेटायला वगैरे आलेले? मी फोन करत होते, तू उचलला नाहीस. मॅडम तुम्हीच तर बोलले होते फोन बंद कर म्हणून. सॉरी विसरूनच गेले मी. लक्षात ठेव, कुणालाही भेटायचं नाही किंवा कुणालाही फोन नाही करायचा. आणि ऐकून घे, काहीही गडबड करायची नाही. तू कुणाच्या हाती लागला किंवा गडबड केली ना तर मी तुला मारून टाकीन. सोचा मला तर नातं हे मातीच्या गोळ्यागतच वाटतंय बघा. आपण जसा आकार देऊ तसं ते घडत जात. आता एखाद्या माणसाकडं आपण कधी कधी एकाच बाजूनं बघत असतोय आणि त्याच्याबद्दल समज करून घेतोय. पण जेव्हा आपण त्या माणसाला भेटतो, त्याला वेळ देतो, त्याला समजून घेतो, तेव्हा आपल्याला कळतं का आपण त्या माणसाबद्दल केलेले समज हे गैरसमज पण असू शकतात. म्हणून आपण समोरच्या माणसाला समजून घ्यायला जरा वेळ दिला पाहिजे. आणि नवीन नातं जोडायचं असेल ना तर मागचे सगळे किंतु परंतु आपण सोडून द्यायला पाहिजे आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करायला पाहिजे. आता कमळीबद्दल मला विचारशीला तर ती कमळी मला माझ्या पोरीगतच वाटते बघा. हुशार आहे पोर, समजूतदार आहे, प्रेमळ आहे, लई काळजी करते समद्यांची, समद्यासनी माया लावते, सांभाळून घेते. लई गुणाची आहे पोर. आणि त्या पोरीची समज तर बघा. अहो तिच्या वयाच्या इतर पोरी बघा आणि ही बघा. मला तर वाटतंय का ही कमळी ज्याच्या कोणाच्या घरी सून म्हणून जाईल ना त्या घरचं सोनच करेल बघा. काका, काय झालं? तुम्ही बोलवलं? कमळे, खूप मोठा घोळ झालाय का? मला काही सुचेनासं झालंय. मला वाईट वाटतंय पण आपल्याला हा सगळा खेळ थांबवावा लागेल आता. काय झालंय? मला काही कळलं नाही. कमळे, आता ती वेळ आली आहे. मला वाटलं नव्हतं हे असं काहीतरी होईल, पण आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये. जे काही खरं आहे ते आपल्याला आईला सांगावं लागेल. कारण आईने एक मिनिट, सॉरी, खरं आज नको.
म्हणजे मला कळते आजींना सगळं खरं कळलंच पाहिजे, पण आज नको. माझं जरा लय महत्वाचं काम आहे, त्यामुळे आपण उद्या बोलूया का? काय झालं कमळे? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, पण आपण उद्या बोलूया, चालतंय? ठीक आहे, सांगू उद्या. पण तू आई सोबतच राहा हा, कारण उद्या तिला सगळं खरं कळल्यानंतर ती कशी रिॲक्ट होईल आपल्याला नाही माहित. कमळे, आपल्याला हे करावंच लागेल बाळा. ठीक आहे, मी आलो. निंगे, काय झालं? ऑल ओके ना? होय, ओके आहे. यो बघा सर, आता गाल बघा कसं झालाय तो. काय झालं? ती कमळी अहो मशीन कसल्या जोरात मारलंय बघितलं काय? म्हणजे ठरून असलं तरी एवढं जोरात मारतात होय. आडवान पर दुखायला लागलंय माझं. थांबा, येऊन दे तिला बाहेर, बुकनाच करतो आता तिचा. सर, तिथं माझा गाल टोमॅटो सारखा झालाय आणि तुम्हाला हसू यायलंय वय. सॉरी निंगे, अशा मोठ्या मोठ्या लढाईमध्ये छोटी छोटी जखम होत असते. इट्स ओके. मला आश्चर्य असं वाटतं ना की हे सगळं त्या अनेकांनी घडवून आणलंय. मी ट्रस्ट करून चूक केली यार. इतका मोठा खेळ खेळेल ती असं वाटलं नव्हतं मला. अहो सर, ती काय गुणाची आहे चांगलंच माहिती आहे मला. आणि हे समधे खेळ ती कडू आजी खेळायली. सर, आज काय बी झालं तरी त्यांचा खेळ उघडा पाडायचाच.